नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. परभणी घटनेच्या निषेधार्थ सोनईत कडकडीत बंद. परभणी येथील संविधान प्रतीची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद नेवासा तालुक्यात उमटले असून या घटनेच्या निषेधार्थ सोनईत कडकडीत बंद पाळून आंबेडकरी जनतेच्या वतीने पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढण्यात येऊन यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. परभणी येथे नुकत्याच काही असामाजिक तत्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारताच्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात मोठा जन आक्रोश उसळला आहे. सोनई परिसरातील आंबेडकर प्रेमी नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सोनई बंदची हाक दिली. या बंदला ग्रामस्थांसह व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला. यावेळी सोनई पोलीस ठाण्यावर शांततेत मोर्चा काढण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आरपीआयचे विजय जगताप, संजय वैरागर, संविधान नायकचे बाळासाहेब साळवे, सनी साळवे तसेच प्रकाश शेटे, ॲडव्होकेट जमीर शेख यांची निषेधपर भाषणे झाली. मोर्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समिती, सोनई व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची का तुमचं काही झालं तिकडं, तुमचं काही वाटोळं झालं, भारताचं संविधान, बाबासाहेबाचा निळा झेंडा, बाबासाहेबाचा पुतळा, तुम्हाला बाबासाहेब एवढेच चालत नाहीत. जे संविधान, ज्या संविधानावर देश चालतोय, पूर्ण देश चालतोय, त्याच्यावरच तुमचं सगळं चालतंय. रोजीरोटी चालती. जे हे घटना करणारे आहे त्यांचं सगळं त्याच्यावरच चालतंय. या बाबासाहेबाच्या संविधानावर सगळ्यात प्रथम जे हे लोक घटना करतात तेच सगळ्यात पुढं त्याचा लाभ घ्यायला असतात. त्यांच्या कलमावरच ते भांडायला चालतात. सगळ्या गोष्टी बाबासाहेबाच्या जीवावरच चालतात. फक्त बाबासाहेब चालत नाही या लोकांना. तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या. आज परिस्थिती खूप वाईट आहे. त्याच्यासाठी आपल्यालाच आता एकत्र येण्याची गरज आहे. आज संविधान परभणीत फाडलंय, उद्या आपल्या इथं पण घडू शकतं. त्याच्यासाठी आपल्याला पण एकत्र येण्याची गरज आहे. आणि ह्या कोणामध्ये राहिली नाही. या ठिकाणी सर्व व्यापारी संघटना, युवक वर्ग, सर्व धर्मीय संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज सोनईने पुन्हा एकदा दाखवून दिलं की बाबासाहेबांची ताकद बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी या जाहीर निषेध सभेनिमित्त जमलेल्या सर्व सोनई परिसरातील युवकांना, संघटनांना या ठिकाणी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो. या ठिकाणी आता आपण प्रकाश भाऊ आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करणार आहेत. पोलीस स्टेशनवर आणलेला आहे. खऱ्या अर्थानं परभणीत झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. या देश ज्या घटनेवर चालला, अशी राज्यघटना, संविधानाचा अपमान त्या ठिकाणी झाला. ज्या नराधमाकडून जो अपमान झाला त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे, अशी सर्व व्यापारी संघटना सोनेकरच्या वतीने मी प्रशासनाला करतो. व आपलं गाव हे शांततेचं प्रतीक आहे. या गावामध्ये किती मोठं काही प्रकरण झाले तर निश्चितपणे त्याला संविधानाच्या मार्गाने समोर गेलेलं गाव आहे. म्हणून या गावामध्ये कुठलंही गालबोट न लावता एक शांततेच्या मार्गानं गावाचं बंद ठेवून व्यापारी संघटनेचं मी अभिनंदन करतो का त्यांनी ह्या गाव बंद ठेवून याला पाठिंबा दिला. म्हणून या गावामध्ये शांतताप्रिय गाव असल्यानं कुठली गालबोट आपल्या गावाला लागलं नाही पाहिजे, या हेतूने जो काही आपण निर्णय घेतला, विजय जगताप असतील, सर्व संघटना असतील, सर्व समाजातील तरुण वर्ग असेल, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. तक सूर्य चांद रहेगा तब तक बाबा तेरा नाम रहेगा. बाबासाहेबाला कुणी मिटवू शकत नाही. बाबासाहेबाची घटना कुणी मिटवू शकत नाही. आणि मिटवणारे मिटतील, पण हे कुणी मिटवू शकत नाही. याची कुणी अजिबात मला भीती बाळगू नका. परंतु या बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, धम्म स्वीकारला, बुद्ध स्वीकारला. आणि बुद्धाचं काय आहे तर आपल्याला बुद्ध पाहिजे, आपल्याला युद्ध नको आहे. आपल्याला जे करायचं ते शांततेने करायचं आहे, शांततेच्या मार्गाने जायचं आहे, संविधानाच्या मार्गाने जायचं आहे, बाबासाहेबाच्या मार्गाने जायचं आहे. कुणी कुठल्या प्रकारचं बाबासाहेबाच्या नावाला, बाबासाहेबाच्या विचाराला गालबोट लागेल अशा कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. ज्यांना करायचं त्यांना करू द्या.
ज्यांना काय घटना तोड द्या, बाबासाहेबांवर काय अन्यकर्ते करू द्या, आणखी कोणत्या महाराष्ट्र उपलब्ध करू द्या, कारण त्यांचा रस्ता तो आहे. आपल्याला बाबासाहेबांनी चांगला रस्ता दाखवलेला आहे, आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध दाखवलेला आहे, आपल्याला बाबासाहेबांनी शांत राहायला शिकवलेलं आहे, आपल्याला बाबासाहेबांनी मानवतेचा धर्म शिकवलेला आहे. आणि म्हणून मानवतेच्या धर्माचं पालन आपण करूया. जी विंचवालाच्या औलाद असन त्यांचा डंक मारण्याचा धंग आहे, त्यांना तो करू द्या. आपण मानव आहेत, मानव धर्म आहे वाचवण्याचा, आपण तो धर्म पाळूया. म्हणून या ठिकाणी तो प्रकार घडलेला आहे, तो प्रकार झालेला आहे. त्या प्रकाराचं मी आपल्या सगळ्याच्या वतीनं उपस्थित आमचे रिक्षांचे कार्यकर्ते असतील, बाकी सगळे आपले जय भीम सैनिक असतील, व्यापारी संघटनेचे कार्यकर्ते असतील, सोनेचे ग्रामस्थ असतील, सोनेचे पत्रकार असतील, अनेक जाती धर्माचे सगळे कार्यकर्ते असतील, यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा गोष्टीचा निषेध करतो आणि त्यांचे देखील आभार मानतो. पोलीस प्रशासन देखील आभार मानतो आणि त्यांना एक विनंती करतो का साहेब, आपण थोडंसं या देशाचं कणा आपण आहात. आपल्यामुळं हा देश आज सुरक्षित आहे, गाव सुरक्षित आहे, समाज सुरक्षित, जाती सुरक्षित आहेत, कार्यकर्ते सुरक्षित. तर आपण आपल्यावर सगळी जबाबदारी आहे. आपण या कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये राजकारणाकडे न पाहता किंवा राजकीय दृष्टिकोन न पाहता एक भारतीय घटना आणि घटनेचे जे तत्त्व आहेत, घटनेमध्ये जे तरतूद आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी जर कारभार केला तर कुठल्याही प्रकार समाजावर अन्याय होणार नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही. आणि जर असं झालं तर देशाची घटना बाबासाहेब म्हटलं ते की ही घटना मी लिहिलेली आहे, आता ही चांगली आहे का वाईट आहे हे जे कोणी येतील आणि जे कोणी ती राबवतील त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी अधिकारी असो, प्रशासन असो किंवा जे काही शासनकर्ते असो, जय भीम. आपलं जे भारत देश आहे तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर आणि घटनेवर चालणारा व घटनेला मानणारा देश आहे. परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. त्या संदर्भात परभणी येथे गुन्हा देखील दाखल केलेला आहे. सदर आरोपी ताब्यात देखील आहे. सदर आरोपीवर कठोरात कठोर शासन होण्याकरता आपण या ठिकाणी संविधानिक मार्गाने जो निषेध व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आपलं सर्वांचं कौतुक करतो. आणि मोर्चा जो आहे तो आपण शांततेत या ठिकाणी पार पाडलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. आपला जो आवाज आहे तो वरिष्ठांच्या मार्फतीनं सदर ठिकाणी जाणार आहे आणि सदर जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आपला जो आवाज आहे सदर ठिकाणी नक्कीच पोहोचणार आहे आणि त्याला उचित शासन होणार आहे. या बाबत मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. नेवासा प्रतिनिधी रोहित गवळीसह किशोर दरंतले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.